मुंबई शहर उपनगरासाठी ईद ए मिलादच्या शासकीय सुट्टीमध्ये बदल होण्याची शक्यता। 5 सप्टेंबरच्या ऐवजी 9 सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करण्याची शक्यता। आजच या संदर्भातला शासन निर्णय जारी होण्याची ही शक्यता। मराठवाड्यातील 1516 गावातच कुणबी नोंदी सापडल्या। 8550 पैकी 1516 गावातच कुणबींच्या नोंदी। मुंबईतील बाणगंगा तलावामध्ये मूर्ती विसर्जित करण्यास कोर्टाचा नकार। संजय शिर्के यांनी केली होती याचिका। विसर्जनासाठी कोल्हापूर पोलीस आता अलर्ट मोडमध्ये। विसर्जनाच्या मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर। मार्गाची जिल्हा प्रशासनाच्या वतीनं संयुक्तरित्या पाहणी। पुणेकरांना मिळणार 2 नवीन मेट्रो स्थानकं। सरकारकडून 683 कोटींची मंजुरी, तर बालाजीनगर आणि बिब्बेवाडी ही 2 मेट्रो स्थानकं उभारली जाणार। ओबीसी आंदोलनामध्ये तरुणाचा गोंधळ। अतुल सावे बोलत असताना गोंधळ। दारूच्या नशेत तरुणानं गोंधळ घातला, त्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुण्यामध्ये ऐन गणेशोत्सवात मुळशी पॅटर्नचा थरार। गणेश मंडळाच्या समोरच तरुणावर कोयत्यानं सपासप वार। जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर वार। गडचिरोलीमध्ये खड्ड्यांमुळे बसचा अपघात। रस्त्यावरील खड्ड्यामध्ये बसची चाकं रुतली, तर पावसानं रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस। पावसानं यमुना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नदीची पाणी पातळी 207 मीटरवर पोहोचली। प्रशासनाकडून लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।